YMC ना, YCB. ते आला ते शब्द MC आहे का CM आहे. MC म्हटलं की मला घाम फुटतोय. चलो गोट्या अंबार तू तिथं गरम हो, तुझा सामान ताट कर, त्याच्यात आम्ही टाईट हो, नाही तर साला वायाचा कोलबी व्हायची तुझी. यस फेमस आहे. जा आता शेवटचा हात मारून घे. देणार रे दादा. हो येस पुन्हा आता चांगला टायमिंग चेंज केला, मिडफे केला, पंच केला, एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 1-1, 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांचा सामना असेल. पहिले षटक पॉवर प्ले मध्ये असेल. माझ्या समवेत जयवंत पाटील आणि लोकल कॉमेंटेटर राहुल गिरी ना रे, चांगलं समालोचन केला. येस राहुल गिरी, तुम्हाला थोडंसं इम्प्रूव्ह करा. मला बरंच कधी आलाय 8 वर 3 वर. यस हे देखो तुम्ही पण करा मग दादा. यस त्याच्या सामानात हात लावा जरा, मध्ये मध्ये त्याला सामान जरा कडक करा जरा. काय तो त्याचं वय झाले सध्या, आता त्याचा उठत नाही, तुम्ही उठवा. उठत नाही माझे हातपाय हो. किरण सालियन प्लीज जरा या इकडे. किरण सालियन तुम्हाला विनंती आहे, कृपया प्लीज संपर्क करा आयोजकांशी. हो यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आणि फलंदाज चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी आणि संघाचा टोटस गोदल आहे 3 वर. धाव संख्या 3. चला यस फलंदाज 5 बॉल लास्ट डिलिव्हरी बाकी आहे ना अजून. यस मग काय त्याला घरी घेऊन जा. हे दुसरा आणलाय ठेवलेल्या बायकोचा. गोठ्या आपलं तोंड फार बेकार आहे. म्हणजे भल्या भल्याने दशे पडला तर नाद नाही करायचा. येस गोट्या अंपायर आज दिवसभरात ज्याने अतिशय जबरदस्त डांस केला. यस अपनी झलक, अपने मनीष पाटिल शेर की झलक सबसे अलग. बेचारा शांत आहे बघा, संयमी नेतृत्व. गोटी भरेल रे, तुला त्याची चिंता झाली. ज्याला मॅच गेली खड्ड्या टुर्नामेंट. हो क्लीन बॉल त्रिफलाचीत पितळ उघड्यावर दांडे गोल झाल्या यष्टीचीत आणि क्लीन बॉल त्रिफलाचीत बॉल. मामूस उभा तरी करी घरान तुला, त्या मामाशी पूर्वी लाईन मारते म्हणतो मी. तर किरण साली ज्याला छातीचे पत्रावर ढुंगणाचे ताडगो झाले तरी अजून म्हणतो मी या. गाल झाले खोबऱ्याच्या वाटेसारखे. हे गोटे अंपायर. कोलसेची दुसरी काली सुनेका सुरेखा पुणेकर. गोटे अंपायर त्याला डान्स दाखवून नुसता नको हे करू, नंतर पेमेंट घ्यायचंय का हो. ते कुठे गेले डोरेमॉन. मध्ये मध्ये हात लावायचं तिकडं धावून नाही, म्हणजे आहे जागेवर की नाही. मध्ये मध्ये गोट्या पण चेक करा. नाव जरी गोटे असलं मग खालच्या पण चेक करा जरा. गोट्यामध्ये मध्ये 2 आहेत का 4 आहेत. हे गोटे अंपायर 8वा अजुबा डुगड्या का 8वा आश्चर्य आहे. त्याच्यानंतर थोडासा वेळ मिळू द्या, त्याच्यानंतर दुसरा बोलतो मी नंतर. बाकी आहे अजून. या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट डेबिस्को पॉइंट. चला स्पीडअप करा प्लीज. षटक क्रमांक पहिला संपुष्टात. टोटल धाव झाल्या 6 चेंडू आणि 3 धावा, 3 विकेट. 3-3 अशी अतिशय खराब स्थिती.
आणि हा याचे पुन्हा चेंडू अतिशय यस ये देखिए जरा डान्स कर हे नुसते असे नखरे करू नको मग त्याच्यासाठी भयाने परवडली त्याला तिला दौडून दिवसभर नाचली असते इथं ओ यस चाबुक शॉट जबरदस्त चपराक काय तरी हाय की नाही दादा बरोबर की नाही अरे काय तरी ओटीपीटी भरा जरा त्याच्या नुसता तमाशा बघू नका जरा प्लीज ये गोटे अंपायर टोटल स्कोर्स 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट 3 बाद 9 वर 10 धावा 3 बाद 10 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स गोटे अंपायर क्या बात है 500 रुपया हा आता उताना हो जरा लेफ्टा महोदय विकेट अतिशय वेगवान चेंडू वेगाने निघून गेलाय जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचा मेतकोपणे डॉट बॉल निर्धाव चेंडू संघाची धावसंख्या रोडावली धावसंख्या थंडावली धावसंख्या सुस्तावली धावसंख्या लुली पडली 10 वर 10 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स अतिशय दमदार आयोजन चांगली स्पर्धा अभिमानाची स्पर्धा स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत कैलासवासी दिलीप रघुनाथ पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा हो येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा क्लिंटन बॅक टू द डगआउट चौथी विकेट भुईसपाट डीजे त्याच्यानंतर लावा नवरा पाहिजे गोरा गोरा त्याच्यानंतर आम्ही बोलतो ना तुझे घागर नाला लाव पाणी त्याच्यानंतर आम्ही बोलतो कारण आमचं कसं डीपी नंबर डीजे ऑपरेटर कारण आम्ही आहोत काही नाईटचे कॉमेंटेटर रैना रात्रीचे 1:30 वाजले होते नाईटला कॉमेंट्री करत होतो एकाला टाईट होऊन दादा म्हणतो जरा उठवा उठवा तुझ्या आईला आम्हाला घाम फुटला कोणाचा उठवायचा तुमचा की आमचा नाही म्हणतो मॅच उठवा मग कधी सांगता तुमचा आमचा उठल्यावर आला मॅच तर गावाच्या बरोबर आता उठल्यावर तर काय करायचं कुठं शोधायचा माल मैच तापवा मैच रंगवा यस मंदार पाटिल बहुत खुश है हार गई टीम हो यस पुन्हा एकदा चांगला टाकाचा स्ट्रोक चेंडू गेला अनसाईला लॉंग ऑन ट्रॅव्हल होईल अच्छा अच्छा सांगतो सगळं सांगतो येस डेंजर आम्ही आम्ही आहोत डेंजर हो सालियन जरा आ जाओ इधर हो येस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी खोदून गाले चेंडू गेला शॉर्ट कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला एक धाव मिळते संघाची धाव संख्या झाली 12 वर 12 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट 4 बाद 12 आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात
निखिल. बच्चू काय आहे? अच्छा प्रसाद. अच्छा बच्चू बोलतात. अच्छा पच्चू. आता एका ठिकाणी कोपऱ्याची एक फार वर्षापूर्वी एक आली होती. हो येस अप्रतिम डिलिव्हरी. बघा एक पत्रिका लग्न पत्रिका आली होती फार वर्षापूर्वी. त्याचं नाव होतं पण कौसात लिहिलं होतं झवरे. आईला काही पत्रिका झाली म्हणजे टोपण नावाने त्याला बोलायचे तेच नाव टाकलं पत्रिकेमध्ये. आईला अशी लोक आहेत तो. नशीब आता ते नाव बोलत नाही सध्या. हा फुलटा चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू असेल आउट. आबा धन्यवाद धन्यवाद. अरे पण त्या घागरीत तुझा नल पोचायला पाहिजे का नको. ज्याला तो पण काला फुटका नल घागर गिडली तो पसला रिपेरिंग केलेला नल घागर किती तो नल केवढा. यस गोटे अंपायर मनीष आपले कोण मंदार पाटील. क्या बात आहे. दमदार डान्स मिस्टर गोटे अंपायर. नंतर लावा नवरा पाहिजे गोरा गोरा नाही तर आम्ही बोलतो. हो यस पुन्हा एकदा फ्लिक केलाय. ओ यस मॅग्निफिशंट कॅच परंतु झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झालाय. तर 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या दोन्ही फैलावली धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर्स 20 वर 20. यस सेकंड सेमीफायनल. याच्यानंतर होईल मेगा फिनाले अंतिम फेरी भैरवी. झुंजारपूर कोळशे संघ तुम्ही तयार राहायचं प्लीज. नशीब त्यांचं चांगलं आहे. खुदा मेहरबान तो गदा पहिलवान. नशीब पाहिजे. नशीब असेल तर रिक्षावाला मुख्यमंत्री बनतो. चहावाला सीएम बनतो. पीएम. जाऊ दे नशीब तकदीर की बात आहे. हे गोट्याचं नशीब पण होतं बस आला घालवलं सगळं. हे क्या बात आहे. बाउंड्री चेक करायची आहे. ज्याला 5,000 घेऊन तुम्ही काय उपटाल दुकान ठेवले तिथं. सगळा रिव्ह्यू द्या DRS द्या. यांचं एक मात्र बरं आहे साला यांचा हा मार वाचवण्याचा आहे. म्हणजे आपण मार खायला नको. मार खाते कोण खातील लाईव्ह वाले खातील. यार 4 रन्स नाही नाही थांबा जरा प्लीज. तुमचे त्यांचे माणसं ते कशाला सांगणार नाही का कमिटीवाले त्याच्या. अच्छा हे शेप आहे. अतिशय चांगलं फिल्डिंग सीमारेषे लगत असं असलेले चौकार आहे पण तो चांगलं फिल्डिंग. टोटल स्कोर झाला आहे 20. षटक क्रमांक 3 प्रगती पदावर. 5 छक्का मारेगा तो 500 रुपया. किसको 5 छक्के अर्धा 5 बॉल नाही. अच्छा झारखंड के. अच्छा अच्छा धोनी के गाँव वाले. ये 500 रुपया अगर 5 छक्का मारेगा तो. बघा छक्क्यानं किंमत आहे पण आम्हाला नाही. रजत. हो येस क्लास डिलिव्हरी. जबरदस्त भन्नाट चेंडू अप्रतिम मारा. चांगलं पेस ऑफ बॉलिंग आणि फलंदाज नॉन सर्कलला रनआउट. टोटल स्कोर झालाय इन मीन फक्त ड्रीम 11 माझेवडे संघाचा हा दमदार बॉलिंग अटॅक. परंतु जो उत्तनचा संघ आहे नाही उत्तनमध्ये गेलो होतो या वर्षीच. जबरदस्त उत्तन चौक प्रीमियर लीग अतिशय अफलातून आयोजन आणि गोविंद मॅकमिलन आमचा कट्टर समर्थक. जसा इथं पाहुणच्या झाला तसाच पाहुणच्या तिकडे रैनॉल बॅक टू द डगआउट. आणि फलंदाज नवीन निखिल आणि स्ट्राईकला डेन्झिल. षटक क्रमांक
प्रगती पदावर. लास्ट ओव्हर अंतिम षटक बॉलिंग मार्क वर तयार संघाचा तिसरा गोलंदाज. चला स्पीडअप करा प्लीज. हो यस क्लास स्ट्रोक्स. 6 रन. कसला नवरा गोराना कसला नवरा काला. सामानामध्ये फरक आहे का सांगा मला. चला त्याच्याशी निग्रो परवडले. बघा कशी रेमटवतात. पाहिजे तर जीपे का ओपन करा तिथं गुगल पाठीमागे जा. इथं नका आता प्लीज. डाउनलोड करा प्लीज. यू विल गेट ऑल. Oh, full toss again. Another 6. धन्यवाद. कोणामध्ये कोण घुसलंय आम्हाला माहिती नाही. हे सर इनिंग इज फिनिश. टोटल स्कोर 33 आणि 34 धावांची गरज सामने जिंकण्यासाठी ड्रीम्स 11 माजिवडे संघासमोर. अतिशय दमदार स्पर्धा. मजा आली. देवंत पाटील अतिशय दमदार आयोजन. पुढच्या वर्षी ही स्पर्धा डे नाईट असेल आणि पुढच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक ठेवा. काय पहिली बाईक आणि पहिली बायको. बरोबर की नाही. आयुष्यामध्ये महत्व आहे की नाही. तुम्ही नंतर 50 बायका किंमत नाही ना हो. अरे बाबा ये गौरवता रे आमचे कट्टर समर्थक. नाही नक्कीच आम्हाला ज्यावेळी पहिले गौरव क्या बात आहे. पहिले फायले जिंकणारा गौरव तरे आणि तुमचे कट्टर समर्थक आणि क्रिकेटचा भयंकर वेळ. आता काय झालं. चलो गोटे अंपायर रजत भाई हमने जो 5 छक्के लगे रहे थे ना ये गोटे को दो. तुमको 4 धाम यात्रा का पुण्य मिलेगा. ये अतृप्त आत्मे है. कुठे गेले झारखंड वाले कुठे गेले. आज देता असणार. इनको देव ये गोटिया को देव. तुम्हारी तरफ से जाने तो दान दिया. लगता है महाप्रयाग में जो कुंभ मेला उसके उसमें डुब भी मारा. उसका पुण्य उधर मिलेगा. गोट्या को दिया ना. हे दे दो मेघनाथ दादा घरत यांचं आगमन. बघा गोट्याचा एक डोळा मेघनाथ घरत साहेबांवर. एक डोळा मॅच होता ना माहिती आहे ना. अजून ओटी भरतील. सकाळपासून दादा मेघनाथ दादा घरत कधी येणार. जेवणावर लक्ष नाही. 2 वर्षापूर्वी कोलशेत प्रीमियर लीग ज्यांनी दमदार आयोजन केलं होतं आमचे मेघनाथ शेठ घरत आणि 40+ देखील इथं भन्नाट आयोजन असतं. पुढच्या वर्षी स्पर्धा डे नाईट ब्लॅक अँड व्हाईट. गौरव तरे आमचे कट्टर समर्थक नाही नेहमी फोन करत असतात बिचारे. काल देखील मला त्याने 2-3 कॉल केला होता. दादा तुम्ही ना मला बरं वाटतंय. मगाशी देखील तुम्हाला फोन केला होता. दादा तुमची मी सोय करू द्या प्लीज. काय झालं रे प्रॉब्लेम. अच्छा हे बाबा रिव्ह्यू चेक केला ना. ज्याला पोरगी पाहिली चहा पाणी झाल्यानंतर म्हणतो पोरगी मला पसंत नाही. रिव्ह्यू मग पहिला तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. बरोबर की नाही. चला प्लीज. चला 5 मिनिट झाले. अजून एक सामना बाकी आहे. त्याच्यात प्राइस डिस्ट्रीब्युशन आहे.
प्लीज जरा कोऑपरेट करा प्लीज. मॅकमिलन, गोविंद मॅकमिलन, प्लीज कोऑपरेट अस. खरंच तुमचा महान संघ आहे, तुम्ही चांगले खेळाडू ओपनला खेळणार आहेत. जयवंत पाटील, गोविंद मॅकमिलन हा फार मोठा दिग्गज खेळाडू आहे नक्कीच. आणि खरं म्हणजे त्यांची ISPLला खरं म्हणजे व्हायला पाहिजे समावेश, परंतु काय आहे ISPLला पण असं आहे ना, जे मोठे मोठे खेळाडू ते बाहेर आहेत. तेव्हा पुन्हा एकदा चेक करूया ना आपण प्लीज. पुन्हा नाही का? नाही आता. अच्छा अच्छा ओके थँक्यू. येस डिसिजन गिवन इज फायनल. चला टाइमपास नको प्लीज. सुयोग जरा सांगा त्यांना प्लीज, काहीतरी निर्णय घ्या बाबा, टाइमपास नको, नंतर मग काळोखात होईल. येस मंदार पाटील नाराज आहे थोडेसे, कारण त्यांचा संघ मोठा बलाढ्य टीम टाकली होती व दुर्दैवाने संघ हरला. चला हार जीत असते, पराभव. चला सामना चालू करा प्लीज. काहीतरी डिसिजन घ्या. बोला जेवणदारी तुम्ही बोला प्लीज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, कुठल्या प्रकारची दिरंगाई करू नका. वेले संदर्भात लगेचच आपण गेम ऑन करूया. सेकंड सेमीफायनलचा सामना आपण पाहतात YCB उत्तन वर्सेस ड्रीम 11 माजिवडा. कारण या अगोदरच झुंजार कोलशेत या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतात. स्वर्गीय दिलीप रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025. खऱ्या अर्थाने त्याने या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. या स्पर्धेचे जनक प्रणेते मनीष दिलीप पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतात. या स्पर्धेचे खरे शिलेदार दत्ता स्पोर्ट्स कोलशेत आयोजित ही क्रिकेटची भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा, क्रिकेटचा थरार कोलशेत नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. इव्हनिंग सेशन मध्ये मी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 34 धावांचं लक्ष्य हे पार करावं लागेल. आज मात्र पाहतो आपण खूप धमाल आणि कमाल बघायला मिळते. कारण बघा गोटे अंपर याच्याविषयी तुम्हाला माहिती सर्वांनाच आहे. कर्नल दिलीप वेंगसरकर यांनी त्यांची प्रशंसा केली, सर रवींद्र जडेजा यांनी त्यांची प्रशंसा केली आणि तसेच त्यांना आपण ABP माझावर देखील बघितलं प्रत्यक्ष. भारताचा एक यशस्वी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीन यांनी देखील त्यांची खूप प्रशंसा केली. आणि महाराष्ट्राचा बुलंद आवाज माझे खास मित्र आहेत दशरथ पाटील सरांचा आवाज देखील आज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकत आहात. जबरदस्त समालोचन करताना, प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन करताना. येस पहिला चेंडू फुलटा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जाईल मिडविकेट स्वेले याच्यामधून आणि पंतांना नो बॉल दा इशारा. 1+1 2 धावा मिळतील. पंतांना निर्णय हा अंतिम असे प्लीज. कोणीही उज्जत घालू नका प्लीज. हे देख टोटल टार्गेट किती आहे? 34. 34 धावांची गरज. धाव संख्या 2 वर. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. उत्तन विरुद्ध माजिवड्यासह सेमीफायनल नंबर 2 काटेकी टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला. आणि हा यस पुन्हा ऑनसाइडला चेंडू टॅप केला, चेंडू पुश केला, शॉट मिड विकेटला. चांगलं फिल्डिंग. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 2 वर 3 वर. बिन बाद 3 3 फॉर नन. 34 धावांची गरज. एक जबरदस्त काटेकी टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला. 2 मध्ये घमासान यादवी रणधुंदवी रणधुमाली. अटी तटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य टीम आमने सामने. राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा यस पुन्हा खोदून काढताय. तसाच फटका. पुन्हा त्या चेंडू जाईल. मिळेल फक्त 1 धाव. टायमिंग नाही बहुत. संघाची धाव संख्या झाली 4 वर. बिनबाद 4. माझ्या समवेत आज राहुल गिरी यांनी हिंदीमध्ये अतिशय अफलातून समालोचन केलं. त्याच्यानंतर आमचे जयवंत पाटील फ्रॉम वेहलेगाव, आमचे कट्टर समर्थक, आमचे परम मित्र आणि आमचे गौरव तरे, मंदार पाटील, सुयोग साळवी. हो येस फुलटा चेंडू, मिडॉपला चेंडू जाईल.
चांगलं फिल्डिंग, परंतु गॅदर करता आले आणि तो फलंदाज बाद झाला असता. टोटल धावा झाल्या 5 वर. 33 धावांची गरज. सामना नक्कीच रंगतदार होईल. शेवटच्या चेंडूमध्ये जाईल, जावा ही श्रींची इच्छा. घ्या षटकानंतर स्वागत करण्यात येईल प्लीज. पहिल्या ओव्हर संपल्यानंतर तर रेडी करा प्लीज. मंदार पाटील स्वागत कोणा करा प्लीज. आणि हा ये चाबूक शॉट. हो व्हॉट अ स्ट्रोक्स. काय जबरदस्त भिंगरी शॉट. येस 500 रुपये लागू झाले. कोणाला 6 मारण्यात ते गोट्या अंबाला दिले. ते गोट्याला दिलेत. त्यांनी पहिले सांगितलं गोट्याला द्या म्हणतो. अरे गोट्या कसं माहित आहे. येस झारखंड आमचे रजत भाई फ्रॉम झारखंड. बघा क्रिकेटचा किती शौक आहे. दादा धंदा आहे तुमचा. फ्रूटचा कसला धंदा आहे. अच्छा अच्छा. येस सध्या लसूण विका नाही का. लसणारा जाम भाव आहे. अरे बाबा बाबा इतना मत लगा प्लीज. अरे बोल्ड डाला. क्लीन बोल्ड त्रिभुवन अचित. ये बाद में लगाओ. फाइनल में लगाओ. फाइनल में ये 500 रुपये गोटे को देता है. उनका भी आत्मा संतुष्ट हो जाएगा. हाँ देखो नशीब सालेला बॉल नाहीत तर अजून छाती दाबली असती. आणि साला काले दाबणार कोण. दाबाला काहीतरी पाहिजे का नको. चला षटक क्रमांक पहिलं. लास्ट डिलिव्हरी. 1 बॉल टू गो इन द फर्स्ट ओव्हर. धाव संख्या 11. 33 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग. सेमी फायनल नंबर 2 इन दिस मॅच. स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत कैलासवासी आमचे दिलीप रघुनाथ पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे सपुत्र सन्माननीय आमचे मनीष पाटील यांचे हे दमदार आयोजन आणि त्यांना तमाम ग्रामस्थ मंडळ कोळशेची जबरदस्त साथ. सुयोग साळवे असेल, मंदार पाटील असतील, गणेश पाटील असतील आणि मेघनाथजी घरत यांनी या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट. मेघनाथजी घरत मात्र लाईव्ह टेलिकास्ट चांगली आहे. क्वालिटी आणि क्लिअरिटी. कारण आम्ही मग अशी यूट्यूबवर बघितलं. टी व्हीवर चांगली स्पर्धा आहे. हो युशियन. युशियन म्हणजे कुठले रे. विज्युअल केबल नेटवर्क. आता एकाच होतं ट्रिपल एस. चला आम्हाला घाम पडला. मला ट्रिपल एक्स आहे का काय. त्याला बीपी कुठून इकडे आणली. तर ठीक येस येस येस. आम्हाला पहिला म्हणजे ऐकायला व्यवस्थित दादा आला. दादा म्हणतो ट्रिपल एक्स. ही कुठली लाईव्ह नवीन. त्याला म्हटलंय मॅच के साला पोर्नोग्राफी आहे. पोर्नोग्राफी माहीत तुम्हाला असेल तर माहिती करा प्लीज. पण मोदी साहेब मध्ये बंदी घातली सध्या. नवीन गोलंदाज व्यक्ती पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती पथावर. प्रतीक एन्जॉय. डायनामाइट शेळके. अच्छा अच्छा प्रेम प्रकरण. जाऊ दे रे. धोका दिला तर तुम्ही येड जाऊयात ना. तुम्हाला समजायला नको समोर बाजूवाली कशी आहे ती. ज्याला तुम्ही उद्या कुठल्या याच्यावर पण प्रेम करणार. कचरा वेचणारीवर. आता एका ठिकाणी बघा. आता एक आला कचरा वेचणारा भंगारवाला असतो ना. बाटल्या पडल्या होत्या. त्यांनी बाटल्या घेता घेता मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी टाकली झोलीमध्ये. नंतर बम बम. म्हणून त्याच्यावर पहिले लक्ष ठेवायचं. चला बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म हाऊ द विकेट. हो येस अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू. हो हो येस चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी होती. दुर्दैवानं काय झालं ते प्रॉब्लेम. चला स्पीडअप करा प्लीज. गोटे अंपायर फिल्डिंग लावून घ्या प्लीज. कारण तब्बल 6 बाद वाजले. याच्यानंतर एक फायनल अजून बाकी आहे. त्याच्यानंतर प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे. लाईटचा बंदोबस्त करायचा प्लीज. जे कोणी
ज्यांचा हा मंडप आहे. कोण? विनय डेकोरेटर. राईट आर्म हो द विकेट. आणि हा यस फ्लिक केलाय. चांगला टायमिंग चेंडू हसेल हवेमध्ये बंदूक अंदाज चुकला गेला. सीमारेषेलगत 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 13शी सद्यस्थिती. अजूनही जिंकण्यासाठी तब्बल पाहिजे 20 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा वसूल मॅच. 2 टोकामध्ये घमासान रोमांचक. 21 10 मध्ये 21 2.10 असा स्क्रीन रन रेट. 10 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 21 रन्स. मध्ये मध्ये माणसाने इंग्रजी बोलवण्यानंतर सर कॉमेंटेटर येडजावा आहे. ओ येस पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फक्त 100 जादा कुमे. 9 चेंडू आणि पाहिजे 20 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. अतिशय दमदार स्पर्धा. आज मात्र कोळशेत गावामध्ये जबरदस्त मजा आली. पुढच्या वर्षी ही स्पर्धा डे नाईट असेल. ओ बॅटची लिडिंग एज परंतु नोमॅन्स लँड मध्ये जाईल. 1 धाव मिळते संघाची राणी. 8 चेंडू मध्ये पाहिजे धावा पाहिजे 19. गेंदे बची 8 जिंकने जाए 19 रन. बॉलिंग मार्क होता. 2 balls to go in the second over. हो यस पुन्हा एकदा जबरदस्त आक्रमक स्ट्रोक. व्हॉट अ स्ट्रोक. जबरदस्त ऑन ड्राईव्ह. डोगरा त्याला पैसे म्हणा. तुम्हाला काय झटे मिळणार. इकडे नाचा जरा आई साले. शेड लोक इकडे बसलेत. तिथं आतमध्ये काय करायचं आहे. तुम्ही बाहेर व्हा. टोटल स्कोर झाला आहे. जिंकण्यासाठी पाहिजे 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. ये देखो बँजो पता कोणाचा आहे. हा झुंदा स्पोर्ट्स. वाजवा. काय मटणा पिटण्याची ऑर्डर दिली का नाही. नाही का. नाही तर लसूण सोला पाठवते इकडे तिकडं. ते आयला पोरग जन्माला यायचा आहे ना पहिल्याच घरात पान नाटक म्हणून ठेवला. बॉलिंग मारू का तयार. प्रत्येक लास्ट डिलिव्हरी. ओ यस पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक. मिडविकेच्या डोक्यावरून 6 रन आणि राहिला ये देखो. अरे त्याचा दांडा तुमच्या हातात दोघांच्या मावणार नाही. तो पसाला काला दांडा आहे. या 21 साला मुसल परवडला. सहा चेंडू 7 धावांची गरज. शेवटचा अंतिम वाक्याचा निर्वाणीचा फायनल षटक. स्लो गोवा 6 गेंदे 7 धावा. चला शेवटचा गोलंदाज. निर्णायक षटक. गोविंद मॅकमिलन. गेम चेंजर. मॅच फिनिशर. ओपनचा हा जबरदस्त प्लेयर फ्रॉम उत्तन गोविंद मॅकमिलन. 6 चेंडू 7 धावांची गरज. काय जबरदस्त मॅच झाली. 2 षटकांनी पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय या संघाला. ड्रीम्स 11 माजिवडी संघ कमबॅक करताना. हो येस पुन्हा एकदा चेंडू गेला मिड ऑनला. बॅट्समन इज येस पेनल्टी 2 धावाची कसली रे.
या 38 मगाशी तुम्ही दिली होती. थांबा जरा प्लीज. थांबा जरा प्लीज. कारण शेवटची सेमीफायनल आहे का जयवंत पाटील. एवढ्या लोक निर्णय देऊ नका प्लीज. या 2 धावाची पेनल्टी. थांबा तुम्ही नका सांगू. ते आयोजक आहे. आपण कोण रे बोलणार. आयोजक जो निर्णय देते तुम्हाला मान्य करावा लागेल. मगाची अशीच 2 धावाची पेनल्टी कोणाला दिली होती. कोलशेत संघाला दिली होती. यस बऱ्याच संघांना दिलेली आहे. 3 दिवस ही स्पर्धा आहे. कोणाचा दया माफी नाही. जरी आपला संघ घरचा असला नो एक्सक्यूज. चुकीला माफी नाही. जे नियम आहेत ते नियम आहेत. संपूर्णपणे पारदर्शक ही स्पर्धा आहे. जयवंत पाटील आणि नवीन म्हणजे टोटल पाहिजे 9 धावा ना रे. आणि 6 चेंडू 2 धावाची पेनल्टी 7 पाहिजे होत्या. टोटल 9 धावांची गरज. क्या बात आहे. गोविंद मॅकमिलन. बघूया कसा सामना संपवतोय. पहिला चेंडू तयार. गोविंद मॅकमिलन आणि हा येस पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. येस स्क्वेअर लेगचा पंच. थांबा त्याच्यासाठी थर्ड अंपायर नाही प्लीज. ऑन फील्ड तुम्ही निर्णय द्यायचा आहे. तुम्हाला तो मान्य करावा लागेल. क्या हुआ. पाच चेंडू आणि वाईटचा इशारा. यस 6 गेंदे 8 रनों की जरूरत. 5 चेंडू 8 धावांची गरज. 5 चेंडू 8 धावांची गरज. गोविंद मॅकमिलन. हा पहिली तुम्हाला वॉर्निंग दिल्या प्लीज. कारण पहिला बाउन्स राईट आम होते विकेट तयार. आणि ह्या दिशाहीन चेंडू. येस आउटसाइड द लेग स्टंप. स्वैर मारा. दिशाहीन मारा. हे देखो 9 महिन्याची साला त्या प्रेग्नंट महिन्याचा नखरा नाही. त्याच्यापेक्षा याचा जास्त नखरा. जसा वाटतं साला आताच बाळंत होईल. हो येस पुन्हा एकदा लॉब केलंय. अरे 4 रन. जबरदस्त टायमिंग. लॉंग बॉल जनरल. धन्यवाद. पप्पी पालम का तुला देणार. 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. 4 balls to go. रिक्वायर्ड 3 runs. गोविंद मॅकमिलन. थांबा म्हणजे काय झालं. थांबा तुम्ही ना काही करू प्लीज. तुम्ही इथं नाही करत. तुम्ही 12वे 12th मॅन आहे. तुम्ही करवले बरोबर की नाही. नवऱ्याजवळ करवला असतं नाही का. तो 12वा खेळाडू असतोय. हो येस क्लास डिलिव्हरी. आणि बॉल राहिले बाकी 3 बॉल. धावा पाहिजे. 3 धावांची गरज. गेंदे बचे 3. काय जबरदस्त मॅच. जबरदस्त क्लायमॅक्स. जबरदस्त ट्विस्ट. रंजक रोमांचक नाट्यमय उत्कंठावर्धक थ्रिलिंग मॅच. कट टू कट रफ ॲटम सामना. बॉलिंग मार्क तयार. गोविंद मॅकमिलन 3 चेंडू मध्ये ठोकायच्या 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. या स्पर्धेचा नियम आहे. सेमीफायनलचा सामना आहे. लाखाचा हा मामला आहे. रायडा महोदय विकेट तयार. हो आणि गेलाय. 1 धाव मिळे. 2 चेंडू मध्ये पाहिजे 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. 2 balls to go. रिक्वायर्ड 2 runs. दो गेंदे 2 रन. काय जबरदस्त मॅच झाली. कोणी सामना जीते कोई अंदर नहीं आएगा. कोई भी जीते सिद्धे की बाबे म्हणतात. राईट आर्म महोदय विकेट. गोविंद मॅकमिलन. ओ यस पुन्हा एकदा सामना टोटली फिनिश. धोनी स्टाईल. of the match. चला मॅन ऑफ द मॅच इज गोज टू मिस्टर. येस नंतर बघूया प्राइज डिस्ट्रीब्युशनला आम्ही देणार. या टॉस साठी या प्लीज.
झुंजार कोलशेत आणि ड्रीम्स 11 माजिवडे संघाचे कॅप्टन या स्पर्धेमधील अंतिम लढत मेगा फिनाले भैरवी मांदी आली आणि पहिल्या इनिंग साठी मी जयवंत पाटील यांच्याकडे जातो. प्लीज राहुल तुम्ही जरा तिथं जा आणि या एका इनिंग साठी. चलिए दोनों ही टीम के कैप्टन